शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाल कंपनीच्या ज्युनिपर या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो बघा, आपण आपल्या पिकात वारंवार एकसारखीच कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा वापर करत असतो. पण तुम्हाला जर त्या अधिक चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर बाजारात जी नवनवीन बुरशीनाशकं व कीटकनाशकं येत असतात तर त्याचासुद्धा आपण जर का वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला बुरशी नियंत्रणासाठी चांगले रिझल्ट हे मिळतील. त्याच अनुषंगाने आज आपण स्वाल या कंपनीच्या ज्युनिपर या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ज्युनिपर या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती मिळेल. शेतकरी मित्रांनो, स्वाल कंपनीच्या ज्युनिपर या बुरशीनाशकात आपल्याला 2 घटक हे पाहावयास मिळतात. याच्यामध्ये थायोफिनेट मिथिल हे 25% व मॅन्कोझेब हे 50% WG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हे एक सिस्टमिक व कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर थायोफिनेट मिथिल हे सिस्टमिक बुरशीनाशक आहे व फवारणी केल्यावर पिकात शोषले जाते व पिकांच्या सिस्टीममध्ये जाऊन आपल्याला बुरशींवरती त्या ठिकाणी नियंत्रण देत असते. हे आपण रोग येण्याआधी व रोग आल्यावरती याचा वापर आपण करू शकतो. तसेच हे झाडामध्ये पूर्णपणे पसरते व मुळापासून ते शेंड्यापर्यंत आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी देत असते. त्याच पद्धतीने मॅन्कोझेब हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे. बुरशी जर याच्या संपर्कात आली तर ती लगेच मारली जाते व हे मल्टीसाइट ॲक्शनने संपूर्ण असे बुरशीनाशक आहे. म्हणजे हे एका रोगावर काम न करता अनेक रोगांवरती आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच याच्यात झिंक व फेरस असल्यामुळे हे पिकात आपल्याला फायटोटॉनिक इफेक्टसुद्धा देत असते. म्हणजे पिकाला ही काळोखी व हिरवेगारपणासुद्धा याची फवारणी केल्यावरती आपल्याला मिळत असते. शेतकरी मित्रांनो, ज्युनिपर हे नव्या युगातील कॉम्बिनेशन बुरशीनाशक आहे व हे आपण आपल्या पिकात विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी याचा वापर आपण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता हे आपण कोणकोणत्या पिकात वापरू शकतो तर भात, गहू, मिरची, टमॅटो तसेच कोबी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तसेच याचा वापर आपण कोणकोणत्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो तर भात या पिकामध्ये जो काही शीट ब्लाइट येतो तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे देत असते. तसेच भात या पिकातील जो काही ब्राऊन लिप स्पॉट येत असतो तर या ब्राऊन लिप स्पॉटवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळत असतो. तसेच मिरची या पिकातील जो काही लिप स्पॉट व अँथ्रॅक्नोज येतो तर त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला मिळत असते. तसेच टमॅटो या पिकात जो की पावडरी मिल्डू व करपा येत असतो तर या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी आपण टमॅटो पिकामध्ये याचा वापर करू शकतो. तसेच आपल्याला जर का विविध पिकामध्ये जो काही फ्रूट रॉट व मुळकूज होताना दिसून येत असते तर आपण ज्युनिपर या बुरशीनाशकाचा जर का वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळेल. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याचे प्रमाण घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 600 ग्रॅम प्रति एकर याचा वापर करू शकतो. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळून जात असतात. तसेच हे पिकामध्ये फवारणी केल्यावरती 10 दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, हे नवीन नुकतेच बाजारात उपलब्ध झालेले बुरशीनाशक असून आपण विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण स्वाल या कंपनीच्या ज्युनिपर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.